आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। महायुती सरकारचं शेवटचं हे अधिवेशन आहे। तर कायदा सुव्यवस्थेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला घेरणार आहेत। अधिवेशनामध्ये 14 विधेयकं मांडली जाणार आहेत। सकाळी 11 वाजता हे अधिवेशन सुरू होईल। कामकाजाला सुरुवात होईल। आज अधिवेशनाचा पहिला दिवस नेमका कसा असेल याकडे लक्ष आहे। तर 28 जूनला अजित पवार अंतरिम बजेट सुद्धा मांडणार आहेत। खासदार म्हणून निवडून गेलेल्या आमदारांच्या राजीनाम्याची घोषणा सुद्धा होईल। आणि आज जेव्हा अधिवेशनाचा पहिला दिवस आहे त्यावेळेला विरोधक नेमकं काय करणार याकडे लक्ष आहे। कारण विरोधकांनी मागच्या अधिवेशनांमध्ये पायऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित केलेले होते आणि आज नेमकं कसं चित्र असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान कोणकोणत्या मुद्द्यावर अधिवेशन गाजू शकतं ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे अधिवेशन आहे। शेवटचं अधिवेशन आहे महायुती सरकारचं। त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? अधिवेशन आज सुरू होत आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीचं हे अधिवेशन आहे, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। काय अपडेट्स आहेत या अधिवेशनाचे? नेमके कोणकोणते मुद्दे चर्चेत येऊ शकतात? कशा पद्धतीने आजचा दिवस सुरू होईल? नक्कीच आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। खरंच पाहायला गेलं तर महायुती सरकारचं हे अखेरचं अधिवेशन असणार आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी हे अधिवेशन होत आहे आणि याच अनुषंगाने आपण पाहू शकतो आजचा पहिला दिवस आहे। त्यामुळे विरोधक जे आहेत विविध प्रश्न जे आहेत घेऊन, यासोबतच विविध मुद्दे घेऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील। अनेक विषय आहेत, अनेक मुद्दे आहेत। काल देखील आपण पाहिलं होतं की विरोधकांनी ज्या पद्धतीत टीका केली आहे, सरकारने ज्या पद्धतीत त्यांना निमंत्रण दिलं होतं चहा पाण्याच्या कार्यक्रमाला, यंदाही विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। कारण या सरकारच्या विरोधात अनेक टीका आणि मागच्या अनेक वर्षांपासून जे कामकाज आहे सरकारच्या यावरती कुठेही सर्वसामान्य जे आहे ते समाधान नाही आहेत आणि त्यामुळेच विरोधक जे आहेत ते अनेक प्रश्न आणि अनेक मुद्दे जे आहेत ते घेतील। आणि प्रामुख्याने आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या सुरू असलेला मराठा, संपूर्ण राज्याचा जो प्रश्न आहे मराठा आणि ओबीसी यावर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील। सोबतच आपण पाहतोय की पुणे ड्रग्स प्रकरण असेल, त्यासोबतच आपण पाहतोय की अनेक मुद्दे आहेत, मराठा ओबीसी असेल विषय किंवा मग मीनाक्षी आणखी एक मुद्दा तो म्हणजे लोकशाही मराठीने उचललेला होता दूध दराचा मुद्दा। शेतकऱ्यांना 27 ते 30 रुपये इतकाच दर मिळतोय विकताना दूध, मात्र जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेला 50 ते 60 रुपये लिटरनं आपल्याला खरेदी करावं लागतं। या मुद्द्यावरून सुद्धा या ठिकाणी हा मुद्दा गाजवण्याची शक्यता आहे। काही निर्णय होऊ शकतो का याविषयी काय माहिती आहे? नक्कीच मागच्या अनेक दिवसांपासून आपण दूध विक्रेतेचा जो मुद्दा आहे तो धरलेला आहे। कारण राज्यामध्ये खूप कमी पैसे जे आहेत ते दूध विक्रेत्यांना मिळत आहेत आणि सोबतच आपण पाहतोय की शेतकऱ्यांचा आणि जो गायीचा प्रश्न आहे, गायीला जेवढा खर्च येतो तेवढा त्यांना दूध विकूनही खर्च त्यांना मिळत नाहीये। त्यामुळे असे अनेक प्रश्न घेऊन विरोधक जे आहेत ते सरकारवरती प्रश्न उपस्थित करतील। मात्र सरकारकडनं यावरती काही निर्णय घेण्यात येतं का याकडे प्रामुख्याने लक्ष राहील। यासोबतच विविध मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांना धरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील। मात्र सरकार देखील तितकंच जे तयारीमध्ये आहे। या विरोधकांच्या वारला पलटवार करण्यासाठी त्यांची देखील तयारी तितकीच पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच आजच्या दिवसाला कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे घेण्यात येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। 11 वाजता हा संपूर्ण कामकाज जो आहे तो सुरू होणार आहे। त्यामुळे कामकाजापूर्वीच आपण पाहू शकतो की सगळी तयारी जी आहे विरोधकांकडनं आणि सत्तेत असलेल्या महायुतीच्या सरकारकडनं करण्यात आलेली पाहायला मिळते। निश्चितच मीनाक्षी, एकूणच असं म्हणता येईल की सरकार सज्ज आहे आणि त्याचबरोबर विरोधक सुद्धा तयारीत आहे सरकारला घेरण्याच्या। मात्र लोकशाही मराठीने जो मुद्दा उचललेला होता दूध दरांचा, त्याविषयी काही निर्णय अधिवेशनामध्ये होतो का आणि जे शेतकरी आहेत त्यांची मागणी पूर्ण होते का ते बघावं लागेल। त्याचबरोबर आज नेमकं काय काय होतं याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।